नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी. तर आपण डिस्कस करतोय इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकचा पहिला सेक्शन गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे. प्रीवियस क्लासमध्ये आपण स्टडी केलेलं होतं कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल? The potential difference produced across the rod solution interface. The potential difference produced across the electrical double layer which is formed at rod solution interface. म्हणजे रॉड आणि सोल्युशनचा जिथं कॉन्टॅक्ट झालेला असतो तिथं जो इलेक्ट्रिकल डबल लेयर क्रिएट झालेला असतो तिथला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इट इज हॅव्हिंग टू टाइप्स, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ई ऑक्सी, रिडक्शन पोटेन्शियल ई रेड. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रोड पोटेन्शियल बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या. पहिली गोष्ट, पहिली नोट, फॉर सेम इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड रिडक्शन पोटेन्शियल दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड, दे डिफर ओनली इन साइन. ठीक आहे. त्यांच्या साईनमध्ये फक्त फरक असतो एकाच इलेक्ट्रोडच्या. समजा झिंक इलेक्ट्रोड आहे, झिंक इलेक्ट्रोडचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल, रिडक्शन पोटेन्शियल दोन्ही मॅग्निट्यूडमध्ये इक्वल असेल. फरक कुठं असतो? साईनमध्ये असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली, इलेक्ट्रोड पोटेन्शियल हा जो कन्सेप्ट आहे गॅल्व्हॅनिक सेलमध्येच अराईज होत असतो, आयसोलेटेड इलेक्ट्रोडमध्ये नाही. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेलच्या वर्किंगमध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियल अराईज होत असतं. एकटा इलेक्ट्रोड घेतला म्हणजे मी रॉड घेतला आणि सोल्युशनमध्ये डीप केला, इलेक्ट्रोड पोटेन्शियल क्रिएट होत नाही. ठीक आहे. पुढे सांगितलेलं इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटेन्सिव्ह? अमाऊंट इंडिपेंडंट. अमाऊंट इंडिपेंडंट म्हणजे रॉडची साईज इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूला अफेक्ट करत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे एक पॉइंट सांगितला होता आयुपीएसी रूलचा. As per IUPAC recommendation, standard electrode potential is regarded to be standard reduction potential. म्हणजे क्वेश्चन मध्ये जर काही दिलेलं नसेल, whether it is standard oxidation potential or reduction potential, फक्त standard electrode potential म्हणलं तर त्याला तुम्ही काय घेणार आहात? standard reduction potential denoted by the symbol SRP. E0 SRP. ठीक आहे. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा अर्थ सांगितला होता इलेक्ट्रोड पोटेन्शियल विच इज मेजर्ड अंडर स्टँडर्ड कंडिशन्स. व्हॉट आर दॅट स्टँडर्ड कंडिशन्स? 298 केल्विन टेम्परेचर, 1 बार प्रेशर, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आणि शेवटी एक सिम्बॉल बद्दलची नोट होती E0 Mn प्लस ऑक्सिडेशन पोटेन्शियल, E0 Mn प्लस M रिडक्शन पोटेन्शियल. आणि फक्त E0 M दिलं, कळत नाहीये ऑक्सिडेशन होते का रिडक्शन होते. आयुपीएसी रूलानुसार काय धरायचे तुम्हाला? रिडक्शन, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे. इतकं डिस्कशन आपलं प्रीवियस क्लासमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियलशी कनेक्टेडच आजचं आपलं डिस्कशन असणार आहे. इट इज ईएमएफ ऑफ द सेल. ईएमएफ ऑफ द सेल. ईएमएफ ऑफ द सेल. ईएमएफ ऑफ द सेल और सेल पोटेन्शियल और सेल पोटेन्शियल याचा सिम्बॉल असतो ई सेल. याचा सिम्बॉल असतो ई सेल. ठीक आहे. पाहूत ईएमएफ ऑफ सेलचा मीनिंग काय. ठीक आहे. परत एकदा मी आपण जी गॅल्व्हॅनिक सेल स्टडी केली त्याचा रफ स्केच तयार करतोय. ठीक आहे. गॅल्व्हॅनिक सेल आपण जी पाहिली होती ती होती डॅनियल सेल. हा झिंकचा रॉड, हा कॉपरचा रॉड, हे दोन रॉड वायरनं कनेक्ट केलेले आणि हे दोन सोल्युशन इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब म्हणजे सॉल्ट ब्रिजनं कनेक्ट केलेले. ठीक आहे. ही आपली डॅनियल सेल. ठीक आहे. आता समजा मला या पर्टिक्युलर गॅल्व्हॅनिक सेलचा ईएमएफ कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. किंवा या सेलचं पोटेन्शियल मला कन्सिडर करायचं आहे. या पर्टिक्युलर सेलमध्ये आपण पाहिलं होतं की दोन पोटेन्शियल अराईज होतात. इथं निगेटिव्ह चार्ज असतो रॉडवर, बाहेर प्लस चार्ज असतो. आणि इथं रॉडवर प्लस चार्ज असतो तर बाहेर निगेटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. याला आपण म्हणलं होतं इलेक्ट्रिकल डबल लेअर. इलेक्ट्रिकल डबल लेअरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे एक झिंकचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल,
एक झिंकचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि दुसरं कॉपरचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल. झिंकचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल त्याला मी काय म्हणेल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, कारण इथं कोणती प्रोसेस होते, ऑक्सिडेशन प्रोसेस होते. कॉपरचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल त्याला मी काय म्हणेल, रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे, म्हणजे मी जर या कंप्लीट गॅल्व्हॅनिक सेलच्या पोटेन्शियलचा विचार केला, दिस गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्ट ऑफ टू पोटेन्शियल्स. ही गॅल्व्हॅनिक सेल याच्यामध्ये दोन पोटेन्शियल आहेत. पहिलं पोटेन्शियल आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड, आणि दुसरं आहे रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. म्हणून पोटेन्शियल ऑफ सेल, पोटेन्शियल ऑफ सेल is the sum of oxidation potential of anode, oxidation potential of anode and reduction potential of cathode. कारण कुठल्याही गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दोन पोटेन्शियल्स अराइज झालेले असतात. एक असतो अक्रॉस एनोड, तो कोण असतो, ऑक्सिडेशन पोटेन्शियल, आणि दुसरा असतो अक्रॉस कॅथोड, तो कोण असतो, रिडक्शन पोटेन्शियल असतो. म्हणून मला जर सेलचं पोटेन्शियल काढायचं झालं, मला काय करावं लागेल, एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल मला ॲड करावं लागेल. ठीक आहे, हे माहिती आहे ना पण आपल्याला एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियलच का, कारण एनोडच्या अक्रॉस कोणती प्रोसेस होते, एनोड ऑक्सिडेशन, ओए ऑक्सिडेशन एनोड, ओए ऑक्सिडेशन एनोड, आर सी रिडक्शन कॅथोड, ओए आर सी, ओए आर सी. ठीक आहे, आलं का लक्षात. ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड जर मी कॅल्क्युलेशन परफॉर्म केलं, व्हॉट विल बी रिझल्ट, पोटेन्शियल ऑफ सेल, किंवा त्यालाच एक दुसरं नाव आहे EMF ऑफ द सेल, EMF ऑफ द सेल. तर मी आता फॉर्म्युला लिहितोय, बेसिक फॉर्म्युला लिहितोय, ई सेल इक्वल्स टू बघा, ई सेल इक्वल्स टू ई ऑक्सी, कोणाचा, एनोडचा, एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, म्हणजे हे इथलं झिंकच्या अक्रॉसचं समजण्यासाठी, प्लस ई रेड, ई रेड कोणाचं, कॅथोडचं, एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे, लक्षात आलं का फॉर्म्युला. बघा, कुठल्याही गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दोन पोटेन्शियल डिफरन्स अराइज झालेले असतात. एक असतो एनोडच्या अक्रॉसचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, दुसरं कॅथोडच्या अक्रॉसचं रिडक्शन पोटेन्शियल. मी या दोन्हीला ॲड केलं की मला काय मिळेल, ओव्हरऑल पोटेन्शियल ऑफ द सेल. तेच करतोय आपण, ई सेल इक्वल्स टू ई ऑक्सी एनोड प्लस ई रेड कॅथोड. ठीक आहे, आता या डायग्रॅमचं काम संपलं. हा फॉर्म्युला लक्षात येण्यासाठी मी ही डायग्रॅम काढली होती. आता मी ही डायग्रॅम इरेज करतोय आणि या फॉर्म्युल्याला परत आणखी व्हेरियस फॉर्म्समध्ये मला कसं लिहिता येईल त्याचा मी विचार करणार आहे. ठीक आहे, पहा, I can write E cell equals to minus E red anode. कारण आपल्याला माहिती आहे एकाच इलेक्ट्रोडसाठी, बघा एनोड एनोड तोच इलेक्ट्रोड आहे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल मॅग्निट्यूडमध्ये सेम असतात, मॅग्निट्यूडमध्ये सेम असतात. फरक कुठं असतो, साईनमध्ये फरक असतो. बघा, याचं साईन प्लस आहे, याचं साईन काय आहे, मायनस आहे. प्लस ई रेड कॅथोड, ई रेड कॅथोड. लक्षात आलं का सगळ्यांच्या. एनोडचं रिडक्शन पोटेन्शियल घेतलं म्हणून मायनस साईन आलं. आता याला थोडंसं व्यवस्थित लिहितो. ई सेल इक्वल्स टू रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड. लक्षात घ्या, हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे ॲज पर कन्सेप्ट. एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल ॲड करा, तुम्हाला सेलचा EMF मिळून जाईल. पण 99% क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला लागतच नाही. कारण एक्झामिनर काय करत असतो, तुम्हाला दोघांचे रिडक्शन पोटेन्शियलच देतो. एकाचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल दुसऱ्याचं रिडक्शन पोटेन्शियल देत नाही. ते काय करतो, दोघांचे रिडक्शन पोटेन्शियल देतो. म्हणून मी हा फॉर्म्युला तयार केला. ठीक आहे, सो इट इज बेटर टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड. ठीक आहे,
हा बेसिक फॉर्म्युला आहे, हा तर तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल. ॲज पर कन्सेप्ट दिस इज द मिनिंग ऑफ EMF ऑफ सेल. ठीक आहे, हे आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी तयार केला. ठीक आहे, आता बघा, इन स्टँडर्ड स्टेट, इन स्टँडर्ड स्टेट किंवा स्टँडर्ड कंडिशन्स म्हणलं तरी चालेल. व्हॉट आर स्टँडर्ड कंडिशन्स? 298 केल्विन, 298 केल्विन, 1 बार अँड 1 मोलार. या कंडिशन्सला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काय म्हणायचं असतं? स्टँडर्ड कंडिशन म्हणायचं असतं. म्हणजे मी जर गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जे सोल्युशन आहे त्याचं टेम्परेचर 298 केल्विन मेंटेन केलं, तिथे जर एखादा गॅस प्रेझेंट असेल एखाद्या इलेक्ट्रोडवर, तर मी प्रेशर किती मेंटेन केलं? 1 बार मेंटेन केलं, आणि त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मी 1 मोलार मेंटेन केलं. त्यावेळेस जर मी EMF ऑफ सेलचा विचार केला, त्याला मी काय म्हणलं पाहिजे? स्टँडर्ड EMF ऑफ सेल. जसं आपण काल पाहिलं, एक असतो इलेक्ट्रोड पोटेन्शियल, दुसरा असतो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. दोन्हीमध्ये फरक काय आहे? इलेक्ट्रोड पोटेन्शियल हा कन्सेप्ट कुठल्याही कंडिशनला चालू शकतो, पण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल कधी म्हणता येतं? जर एवढं टेम्परेचर असेल, एवढं प्रेशर असेल आणि एवढं कॉन्सन्ट्रेशन असेल. तेच आहे EMFच्या बाबतीत. बघा, ई सेल आणि ई नॉट सेल असे दोन सिम्बॉल्स यूज केले जातात, ई सेल आणि ई नॉट सेल. हे ई सेल ॲट एनी कंडिशन, ॲट एनी कंडिशन, कुठल्याही कंडिशनचा EMF ई सेल. ठीक आहे, किंवा ऑर्डिनरी कंडिशन म्हणलं तरी चालेल. ई नॉट सेल ॲट स्टँडर्ड कंडिशन्स. व्हॉट आर दॅट स्टँडर्ड कंडिशन्स? लक्षात ठेवा, STP नाही, STP नाही. STP हे गॅससाठी असतं. STP हा कन्सेप्टच गॅससाठीच आहे. ठीक आहे, आपण इथं सोल्युशनशी डील करतोय, इथं वेगळा मिनिंग असतो. 298 केल्विन, 1 बार अँड 1 मोलार ॲट स्टँडर्ड कंडिशन्स. या दोन कन्सेप्टमधला फरक लक्षात घ्या. ठीक आहे, वरे नॉट दिसला की ओळखून जायचं की इट इज स्टँडर्ड कंडिशन. सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, ऑर्डिनरी कंडिशनचा EMF सेलचा ई सेल या सिम्बॉलनं दाखवला जातो, स्टँडर्ड कंडिशनचा ई नॉट सेलनं दाखवला जातो. ठीक आहे, आता मी ते सिम्बॉल इथं वापरणार आहे. बघा मी काय लिहिलंय, इन स्टँडर्ड कंडिशन्स, म्हणजे जर या कंडिशन मेंटेन झालेल्या असतील, हेच इक्वेशन कसं लिहिलं जाईल? ई नॉट सेल इक्वल्स टू ई नॉट रेड कॅथोड, ई नॉट रेड कॅथोड मायनस ई नॉट रेड एनोड. विशेष काहीच मी करत नाहीये. बघा लक्षात घ्या, हा आणि हा फॉर्म्युला एकच आहे, पण हा फॉर्म्युला ॲट ऑर्डिनरी कंडिशन आणि हा फॉर्म्युला अंडर स्टँडर्ड कंडिशन. तुम्हाला कसं कळणार आहे की स्टँडर्ड कंडिशन आहेत? बघायचं क्वेश्चनमध्ये 298 केल्विन, 1 बार आणि 1 मोलार, याला म्हणायचं आहे स्टँडर्ड कंडिशन. ठीक आहे, आता बघा मी फक्त सिम्बॉलमध्ये बदल केलाय, सगळीकडे नॉट मी प्लेस करत गेलोय, तिन्ही ठिकाणी नॉट लावला, म्हणून सगळ्या व्हॅल्यूज कुठल्या आल्या? स्टँडर्ड कंडिशनच्या आल्या. ठीक आहे का? फरक लक्षात घ्या. हा जनरल फॉर्म्युला आहे हा, आणि हा पर्टिक्युलर स्पेसिफिक कंडिशनचा स्टँडर्ड कंडिशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता आणखी एक शॉर्टकट याला मी तयार करतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा शॉर्टकट फॉर्म्युला आणखी एक तयार करतोय, आणि तोच फॉर्म्युला क्वेश्चनमध्ये आपल्याला वापरायचा असतो. ई नॉट सेल इक्वल्स टू ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड. ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड, कॅथोडची व्हॅल्यू मायनस एनोडची व्हॅल्यू. ठीक आहे, आता मी तिथला रेड वर्ड काढून टाकलाय. बघा या फॉर्म्युल्यात आणि त्या फॉर्म्युल्यात फरक काय आहे? मी रेड वर्ड रिमूव्ह करून टाकला. ठीक आहे, मी फक्त ई नॉट असं सिम्बॉल दिलंय. आता हे चालू शकतं का? तर बिलकुल चालू शकतं. IUPACचा रूल काय सांगतो? व्हॉट IUPAC रूल सेज? जेव्हा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल बद्दल काहीच डिस्कस केलेलं नसतं, म्हणजे सांगितलेलं नसतं वेदर इट इज ऑफ ऑक्सिडेशन पोटेन्शियल और रिडक्शन पोटेन्शियल, आपण त्याला काय घ्यायचं असतं? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू कोणत्या आहेत? SRP, हे SRP आहे, हे पण SRP आहे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहेत.
म्हणजे मी हा रेड वर्ड परत परत लिहिण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त ई नॉट दिसला, ई नॉट ऑफ इलेक्ट्रोड म्हणलं की ॲटोमॅटिकली ते काय असतं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं. कालची इम्पॉर्टंट नोट आहे ही. कालच्या क्लासमध्ये आपण जी इम्पॉर्टंट नोट स्टडी केली ना त्याचा मी वापर केला आहे. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, इथले रेड वर्ड मी या फॉर्म्युल्यात लिहिलेलेच नाही आहेत, लिहिण्याची गरजच नाही आहे. का गरज नाही आहे? IUPACचा रूल काय सांगतो? IUPACचा रूल सांगतो जेव्हा मेन्शन केलेलं नसतं वेदर इट इज स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल और इट इज रिडक्शन पोटेन्शियल, व्हॉट वी हॅव टू टेक इट ॲज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट ॲनोड या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू कोणत्या आहेत? SRPच्या आहेत, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज आहेत. आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला यूज होतो. बट रिमेंबर both the values of cathode and anode potential we have to take SRP values, standard reduction potential values. ठीक आहे का? बघा परत एकदा सांगतोय म्हणजे लक्षात येईल. आपण स्टडी करतोय सेलचा EMF किंवा सेलचं पोटेन्शियल, त्याचा सिम्बॉल असतो ई सेल. ठीक आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे हा ॲज पर कन्सेप्ट कुठल्याही गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दोन पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होत असतात. एक असतो अक्रॉस एनोड, दुसरा असतो अक्रॉस कॅथोड. एनोडच्या अक्रॉस जो असतो त्याला म्हणायचं असतं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, कारण ऑक्सिडेशन प्रोसेसमधून ते तयार होत असतं. आणि कॅथोडच्या अक्रॉस जो असतो त्याला म्हणायचं असतं रिडक्शन पोटेन्शियल, कारण तिथे रिडक्शन प्रोसेस होत असते. म्हणून बेसिक फॉर्म्युला असा, एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल, दोघांना ॲड करा. ठीक आहे, पण मी याला थोडंसं बदलत गेलो. एकाच इलेक्ट्रोडसाठी म्हणजे ॲनोडसाठीच ऑक्सिडेशन पोटेन्शियल, रिडक्शन पोटेन्शियल मॅग्निट्यूडमध्ये सेम असतात. फरक कुठं असतो? साईनमध्ये. हे प्लस आहे तर हे कसं आहे? मायनस आहे. याला मी काहीच केलेलं नाही, बदल इथं बदल केला आहे. ठीक आहे, आता मी याला व्यवस्थित लिहिल्यानंतर मला रिझल्ट मिळाला. EMF ऑफ सेल इज रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड. परत आपण म्हणलं जर स्टँडर्ड कंडिशन्स मेंटेन्ड असतील त्यावेळेस ई नॉट सेल नॉट फॉर स्टँडर्ड. स्टँडर्ड कंडिशन्स कुठल्या असतात? 298 केल्विन, 1 बार 1 मोलार फॉर सोल्युशन. ठीक आहे ना, गॅस नाही, गॅससाठी STP वेगळं असतं ते. ठीक आहे, परत मी काय केलं, रेड वर्ड काढून टाकला, कारण रेड वर्ड लिहिण्याची गरजच नसते. IUPAC काय म्हणते, जेव्हा तुम्ही मेन्शन केलेलं नसेल की ते कोणतं पोटेन्शियल आहे, वेदर SRP और SOP, आपण काय ट्रीट करायचं असतं? बाय डिफॉल्ट SRP. ठीक आहे का? तर त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात, त्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे का? तर तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा, ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल, किंवा कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल मायनस ॲनोडचं रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे, आता तुमच्या मनात डाऊट आला पाहिजे, मला माहिती नाही आला का नाही. समजा दोघांचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल घेतलं तर काय होईल? दोघांचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल घेतलं तर काय होईल? जसं तुम्ही रिडक्शन पोटेन्शियल घेताय, ऑक्सिडेशन पोटेन्शियल घेतलं तर काय होईल? थिंक करा थोडंसं, बघा फॉर्म्युला काय तयार होईल. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल समजा मी असंच ठेवलं, मी कॅथोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जर लिहिण्याचा प्रयत्न केला, मला असं लिहावं लागेल मायनस ई ऑक्सी कॅथोड, कारण कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल आणि ऑक्सिडेशन पोटेन्शियल मॅग्निट्यूडमध्ये परत कसं असेल? सेम असेल. फरक कुठं असेल? साईनमध्ये. त्याचा फॉर्म्युला काय होईल? ठीक आहे, तो पण फॉर्म्युला लिहितो मी. बघा, ई सेल इक्वल्स टू ई ऑक्सी एनोड मायनस ई ऑक्सी कॅथोड. हे पण चालू शकतं, हे आणि हे एकच आहे. मी ई रेड कॅथोडच्या जागी काय लिहिलं बघा, मायनस ई ऑक्सी कॅथोड लिहिलं, कारण कॅथोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल मॅग्निट्यूडमध्ये इक्वल असेल. फरक कुठं असणार आहे? त्यांच्या साईनमध्ये. ठीक आहे, क्लिअर झालं का? हे पण चालू शकतं, पण मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी हा फॉर्म्युला. मी मॅक्झिममचा विचार करून तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेत, पण तुम्ही ऑन द स्पॉट काही करू शकता. म्हणून माझं सजेशन असेल तुम्ही हा फॉर्म्युला एकतर लक्षात ठेवा. बेसिक सुरुवात इथून झाली आहे कन्सेप्टची. हा फॉर्म्युला लक्षात जरी ठेवलात ऑन द स्पॉट बाकी सगळे फॉर्म्युले येऊ शकतात. ठीक आहे, माइंडमध्ये पॅक करा. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे EMF ऑफ सेल. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल
कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल ॲड केलं EMF ऑफ सेल. ठीक आहे का? हे स्टँडर्ड कंडिशनचा विचार नाही केला तरी चालेल, ते तुम्हाला कळते ना ऑन द स्पॉट. या कंडिशन दिल्या की फक्त वर नॉट बदलत चालते, काय विशेष आहे? सिम्बॉलमध्ये फक्त वर नॉट लागलं की ते स्टँडर्ड झालं, विशेष नाही काय. ठीक आहे का? किंवा मला जर दोघांचे रिडक्शन पोटेन्शियल दिले तर कॅथोड मायनस ॲनोड, दोघांचे रिडक्शन पोटेन्शियल दिले तर कॅथोड मायनस ॲनोड, दोघांचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिले तर ॲनोड मायनस कॅथोड, दोघांचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिले तर ॲनोड मायनस कॅथोड, दोघांचे रिडक्शन पोटेन्शियल दिले तर कॅथोड मायनस ॲनोड, ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे असं कुठूनही कसाही विचार करता आला पाहिजे. सो इट इज माय ऑनेस्ट सजेशन, यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. इथून तुम्ही ऑन द स्पॉट सगळ्या तुमच्या घडी उकलत चालतील. ठीक आहे, पण कन्सेप्ट माहिती पाहिजे. बाबा एकाच इलेक्ट्रोडसाठी ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल हे मॅग्निट्यूडमध्ये एक्झॅक्टली इक्वल असतात. मॅग्निट्यूड त्यांचं एक्झॅक्टली सेम असतं. फरक कशात असतो? त्यांच्या साईनमध्ये असतो. जसं मी इथं वापर केला बघा हे. ठीक आहे, ॲनोड ॲनोड, इलेक्ट्रोड तोच आहे, पण ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या जागी रिडक्शन पोटेन्शियल आलं की मायनस साईन आलं. मॅग्निट्यूड तेवढंच आहे, साईन बदललं. किंवा इथं बघा मी काय केलंय, कॅथोडच्या रिडक्शन पोटेन्शियलच्या जागी कॅथोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणलं, इथं साईन कोणतं आलं? मायनस साईन आणलं. ठीक आहे का? आणखी मी याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम घेणार आहे, म्हणजे हे आणखी तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. पण आतापर्यंत जेवढं झालंय फॉर्म्युला बेस तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके ओके, येस, कम ऑन, नोट करा. तर आपण जे आता फॉर्म्युले स्टडी केले त्या फॉर्म्युल्यावर मी घेणार आहे आता न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. सी नंबर 1, क्वेश्चन नंबर 1, कॅल्क्युलेट द EMF, calculate the EMF of following cell at 298 Kelvin, at 298 Kelvin. Okay, see, cell is given like this: zinc solid, zinc 2 plus 1 molar, salt bridge Cu2 plus 1 molar Cu solid. हे तर दिलेलंच आहे सोबत. E naught Zn plus 2, 0.76 volt, E naught Cu 2 plus Cu, 0.34 volt, 0.34 volt. ठीक आहे, तर एवढा डेटा मला दिलेला आहे. मला या सेलचा EMF काढायचा आहे. आता मी जे बोलणार आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. EMF ऑफ सेल काढण्याचे क्वेश्चन या टॉपिकमध्ये 2 प्रकारचे असतात. EMF ऑफ सेल काढण्याचे क्वेश्चन या टॉपिकमध्ये 2 प्रकारचे असतात. प्रकार नंबर 1, काही नाही, तुम्ही सेलचं रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. 1 मोलार 1 मोलार. ठीक आहे, जर दोन्ही ठिकाणी तुम्हाला 1 मोलार दिसलं, थोडंसं रिलॅक्स होऊन जायचं, मोठा श्वास घ्यायचा, बिंदास्त राहायचं, कारण हा क्वेश्चन एकदम इझी झाला. हा एकदम इझी क्वेश्चन झाला. पण या दोन्हीपैकी एक जरी 1 मोलार नसेल, या दोन्हीपैकी एक जरी 1 मोलार नसेल किंवा दोघंच्या दोघं 1 मोलार नसतील, मग तिथे रिलॅक्स होऊन जमत नाही. तो क्वेश्चन थोडासा लेंदी झाला. तो क्वेश्चन लेंदी होतो आणि तो क्वेश्चन असतो या टॉपिकच्या मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंटचा, ज्याचं नाव आहे नर्न्स इक्वेशन, जे पुढे आपल्याला बघायचे. मी पहिल्या दिवसापासून तुमच्या माइंडमध्ये फिट करण्याचं काम करतोय की या टॉपिकचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो पुढे आपल्याला शिकायचा आहे. नर्न्स इक्वेशन असा एक कन्सेप्ट येतो, याच्याशिवाय पेपर निघत नसतो. नर्न्स इक्वेशन हे पुढे आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, मला काय म्हणायचं लक्षात घ्या. EMF ऑफ सेलचा क्वेश्चन तुम्ही वाचलात. ठीक आहे,
आता मी हा पॉईंट झाल्या झाल्या हा क्वेश्चन घ्यायलोय म्हणून हे तुम्हाला इझिली लक्षात येईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण समजा सगळा टॉपिक झालाय, पूर्ण कंप्लीट टॉपिक झालाय आणि तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताय, ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व करत असताना मग आता क्वेश्चन कोणत्या पॉईंटचं हे कळणं महत्त्वाचं ना. मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की EMF ऑफ सेलचा क्वेश्चन वाचल्या वाचल्या पहिली नजर टाकायची या कॉन्सन्ट्रेशन्सवर. हे जर दोन्ही कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार दिसले, दोन्ही म्हणतोय मी, ॲनोड ॲज वेल ॲज कॅथोड, 1 मोलार दिसले, रिलॅक्स व्हायचं, कारण हा क्वेश्चन खूप इझी झाला, व्हेरी इझी. ठीक आहे. आपण लकी असणार जर असा क्वेश्चन आला तर, आणि अशी लकीनेस बऱ्याच बॅचेसला मिळालेली आहे. असे क्वेश्चन प्रिव्हियस इयर सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकाल. ठीक आहे. पण यापैकी एक जरी 1 मोलार नसलं, समजा मला हे 0.1 मोलार दिलं असतं, हा क्वेश्चन टफ झाला. टफ इन द सेन्स लेंदी झाला, याला टाइम जास्त लागणार आहे. आणि हा क्वेश्चन नर्न्स इक्वेशनचा असतो आणि नर्न्स इक्वेशन इन्क्लूड्स लॉगॅरिथम असतं त्याच्यामध्ये. लॉगॅरिथम आल्यामुळं तो क्वेश्चन थोडासा लेंदी असतो. आला का पॉईंट लक्षात? ठीक आहे. बघा शेवटी सांगालो परत एकदा, EMF ऑफ सेलचा क्वेश्चन वाचल्यानंतर पहिली नजर टाका इथं कॉन्सन्ट्रेशनवर. ते जर 1 मोलार दिसले, रिलॅक्स, सिंपल क्वेश्चन. बट आयदर ऑफ दिस इज नॉट 1 मोलार और बोथ ऑफ दिस आर नॉट 1 मोलार, देन डोंट बी रिलॅक्स्ड. ठीक आहे. फास्ट थोडंसं कॅल्क्युलेशन करायला शिकावं लागतं तेव्हा, कारण तो क्वेश्चन असतो नर्न्स इक्वेशनचा. ठीक आहे का? आता मी हे 1 मोलार म्हणतोय, ते इझी कसं काय होते त्याचा विचार करू आपण. बघा, हे दोन्ही कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार दिले, टेम्परेचर 298 केल्विन दिलं. ठीक आहे. इथं गॅस नाही आहे कुठंच. बघा, झिंक आणि कॉपर हे सॉलिड आहे, सॉलिड इलेमेंट आहेत, कुठंच गॅस नाही आहे. गॅस नसल्यामुळं प्रेशरचा काही संबंधच नाही. 298 केल्विन 1 मोलार, मी एवढी कंडिशन इनफ असणार आहे मला म्हणायला की स्टँडर्ड कंडिशन आहे. की कंडिशन कोणती आहे? स्टँडर्ड आहे. ठीक आहे ना. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, स्टँडर्ड EMF ऑफ सेल काढण्याचा जर क्वेश्चन आला, तो इझी असतो. पण फक्त ई सेल काढण्याचा क्वेश्चन आला तर तो टफ असतो. तो नर्न्स इक्वेशन शिवाय सॉल्व्ह होत नाही. E0 सेलचा क्वेश्चन इझी, ई सेलचा क्वेश्चन टफ. ठीक आहे का? बघा, आता मला या 298 केल्विन आणि या 1 मोलार म्हणून कळलेलं आहे मला की आय हॅव टू सॉल्व्ह E0 सेल. क्वेश्चनमध्ये म्हणत नसतात स्टँडर्ड EMF काढायचा आहे म्हणून, तेवढं तर ट्विस्ट ठेवतीलच ना. म्हणजे मला E0 सेलसाठी सॉल्व्ह करायचा हा क्वेश्चन, मला E0 सेलसाठी सॉल्व्ह करायचा. कुठून कळलंय मला? टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट अबाउट प्रेशर? देर इज नो गॅस, सो देर इज नो नीड ऑफ प्रेशर. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, हे जे दिलेले पोटेन्शियल्स असतात, गिव्हन डेटा असतो, त्याला ॲनालाइज करता आलं पाहिजे. हे कोणतं पोटेन्शियल आहे आपल्याला कळलं पाहिजे. आता बघा, झिंक इथं वर 0 चार्ज आहे, 0चं +2, 0 to +2, इट इज ऑक्सिडेशन और रिडक्शन? इट इज ऑक्सिडेशन. So this value is SOP of zinc. ठीक आहे. आता इथं बघा, +2चा 0, कॉपर +2चा कॉपर 0, +2चं कन्वर्जन 0 मध्ये, +2चं 0 मध्ये, ऑक्सिडेशन और रिडक्शन? इट इज रिडक्शन. That's why I am quoting it as SRP of copper. हे डेटा आपल्याला कळला पाहिजे. ठीक आहे. समजा हे जर E0 Zn +2 Zn असं असतं, म्हणजे हे इकडं हे इकडं असतं, तर मी याला SRP घेतलं असतं. Zn +2 आहे म्हणजे ऑक्सिडेशन झालंय, मी याला काय घेणार आहे? मी SOP. ठीक आहे. कॉपर +2 कॉपर आहे, रिडक्शन झालंय म्हणून मी SRP म्हणलंय. ठीक आहे का? आता बघू, मग थिंक करू थोडंसं. ॲनोड आहे झिंक, दिस इज ॲनोड. बघा आपलं रिप्रेझेंटेशन कसं असतं, ABC, डावी बाजू ॲनोड, मध्ये ब्रिज आणि नंतर कॅथोड. हे ॲनोड आहे, हे कॅथोड आहे, मध्ये ब्रिज आहे. झिंक ॲनोड आहे आणि कॉपर कॅथोड आहे. झिंक ॲनोड, कॉपर कॅथोड. ठीक आहे. लिहितो मी म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअरिटी होत चालेल. ॲनोड इज झिंक, कॅथोड इज कॉपर. ठीक आहे. आता मला काय डेटा दिला हे लक्षात येईल. व्हॉट आय हॅव प्रोव्हाइडेड?
E naught oxy of anode, it is 0.76 volt. मला ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलं आहे, झिंकचं दिलं आहे म्हणजे ॲनोडचं दिलं ना, कारण ॲनोड कोण आहे, झिंक आहे. मला ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलं आहे आणि ई नॉट रेड ऑफ कॅथोड दिलं आहे. मला कॉपरचं मला रिडक्शन पोटेन्शियल दिलं ना, पण कॉपर कोण आहे, कॅथोड आहे. सो आय हॅव प्रोव्हाइडेड विथ दिस टू व्हॅल्यूज. व्हॉट आर दॅट व्हॅल्यूज? ई नॉट ऑक्सी ऑफ ॲनोड, E naught oxy of anode and E naught red of cathode. मग आता मी कोणता फॉर्म्युला चूज केला पाहिजे ते महत्त्वाची गोष्ट आहे. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल दिलं. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल दिलं. ॲड देम. बेसिक फॉर्म्युला, डेफिनेशनवरचा फॉर्म्युला. सो E naught सेल इक्वल्स टू E naught cell equals to E naught oxy anode plus E naught red cathode. लक्षात घ्या, EMF ऑफ सेल काढण्याचे टोटल 3 फॉर्म्युलेज आहेत. पहिला फॉर्म्युला ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल, हा पहिला. दुसरा फॉर्म्युला कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल मायनस ॲनोडचं रिडक्शन पोटेन्शियल. तिसरा ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल मायनस कॅथोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल. डिपेंडिंग अपॉन गिवन डेटा तुम्हाला फॉर्म्युला करेक्ट सिलेक्ट करता आला पाहिजे. EMF ऑफ सेलचे 3 फॉर्म्युले आहेत. EMF ऑफ सेलचे टोटल 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, हे डेटा पण ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. जसं मी इथं ओळखलं, हे SOP आहे आणि हे SRP आहे, तुम्हाला इथे जमलं पाहिजे. ठीक आहे, नाउ पुट द व्हॅल्यूज. E naught oxy anode 0.76, 0.76. साईनमध्ये वगैरे गडबड होऊ शकते, काळजी करायची थोडीशी. 0.34. इफ वी सॉल्व दिस, हे जर आपण सॉल्व केलं, हे तर 1.1 वोल्ट. हे झालं माझा आन्सर, 1.1 वोल्ट. ठीक आहे, वास्तविक ही पाहिलेलीच सेल आहे आपण. दिस इज डॅनियल सेल. आपण जे डिटेलमध्ये गॅल्व्हॅनिक सेलचं एक्झाम्पल स्टडी केलं आहे ना, डॅनियल सेल, हे डॅनियल सेलच आहे ना. आणि मी डॅनियल सेल जेव्हा टीच केलं होतं तेव्हाच नोटमध्ये सांगितलं होतं, EMF ऑफ डॅनियल सेल इज 1.1 वोल्ट. बघा आले का नाही, म्हणजे तो फॅक्ट होता आणि त्या फॅक्टला इथं प्रूफ तुम्हाला मिळालं. ठीक आहे ना. या क्वेश्चनमध्ये कळणं महत्त्वाचं हेच आहे की यात दिलेल्या व्हॅल्यू कोणत्या आहेत. झिंकचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे आणि कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल आहे. झिंक ॲनोड आहे आणि कॉपर कॅथोड आहे. ठीक आहे का? अरे आलं का लक्षात? हां, व्यवस्थित. ज्याला थोडंसं प्रॉब्लेम वाटत असेल पॉज करून थोडंसं त्याच्याकडे पहा. मी व्यवस्थित लिहिलेलं आहे, तुम्ही ते नोट करा, लक्षात येऊन जाईल. ओके, चला नोट करा. नाउ क्वेश्चन नंबर 2. सी क्वेश्चन नंबर 2. Calculate the EMF of following galvanic cell at 298 Kelvin. ठीक है. Cell is like this. Lithium solid, lithium plus 1 molar, Ag plus 1 molar, Ag solid. E naught Li plus Li equals to minus 3.05 volt. E naught Ag plus Ag 0.80 वोल्ट. ठीक आहे. आता थोडंसं फास्ट करूत कारण आयडिया आली आपल्याला कन्सेप्टची. मी म्हणल्यासारखं मगाशी कॅल्क्युलेट द EMF ऑफ सेल क्वेश्चन वाचल्यानंतर पहिली नजर कॉन्सन्ट्रेशनवर. 1 मोलार रिलॅक्स. सिंपल क्वेश्चन, इट इज सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे आपण जी चर्चा करतोय ज्या पॉईंटची त्यावरचाच हा क्वेश्चन आहे. ठीक आहे.
तुम्हाला टेम्परेचरमध्ये कधीच ट्विस्ट नसतो, नेव्हर, ठीक आहे, कधीच नसतो. टेम्परेचर हे 100% 298 केल्विन असेल, ठीक आहे. असं समजू नका की व्हॉट अबाउट टेम्परेचर अदर दॅन 298, नाही. आपल्या सिलेबसमध्ये 298 पेक्षा वेगळं टेम्परेचरच नाही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये, सो फॉरगेट अबाउट इट, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन मात्र तुम्हाला बदलू शकतात. हे 1-1 आहे म्हणजे इझी क्वेश्चन आहे. हां, आता मला काम करावं लागणार आहे. स्टँडर्ड कंडिशन तर कळल्या ना आपल्याला, 298 केल्विन आणि 1 मोलार, म्हणजे मला E0 सेलच काढायचा आहे, मला E0 सेलच काढायचा आहे. सो क्वेश्चन आय हॅव आयडेंटिफाईड इट इज ऑफ E0 सेल. जर इथं एकापैकी व्हॅल्यू 1 मोलार नसती किंवा दोन्हीच्या दोन्ही 1 मोलार नसत्या, तर तेव्हा मला ई सेल काढायचा असता. ई सेल आणि E0 सेल मधला फरक लक्षात घ्या. स्टँडर्ड कंडिशन 1 मोलार E0, जर 1 नसतं तर मग ई सेल 1, ठीक आहे. आता दिलेल्या व्हॅल्यूज ओळखायच्या. चला ओळखा बरं, ओळखा. Li प्लस टू Li, हेअर +1, हेअर 0, अगेन हेअर +1, हेअर 0, ठीक आहे. Li प्लसचं Li, Li प्लसचं Li, +1 to 0 ऑक्सिडेशन और रिडक्शन, +1 to 0, +1 to 0 डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, रिडक्शन, +1 to 0 रिडक्शन. So I can say this is SRP of lithium, SRP of lithium, and this is again SRP of silver. दोन्ही व्हॅल्यू रिडक्शन पोटेन्शियलच्या दिल्या. SRP of lithium, सॉरी नॉट लिथियम, हेअर सिल्वर. लिथियमची SRP व्हॅल्यू दिली, सिल्वरची देखील SRP व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. दोघांच्या SRP व्हॅल्यूज दिल्या, ठीक आहे. ॲनोड आणि कॅथोड ओळखा. ॲनोड इज लिथियम, ॲनोड इज लिथियम, कॅथोड इज सिल्वर, कॅथोड इज सिल्वर. ॲनोड लिथियम, कॅथोड सिल्वर. नाउ फाइंड E0 सेल इक्वल्स टू, आता फॉर्म्युला कोणता घेऊ, फॉर्म्युला कोणता घेऊ. दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल दिले, बोथ पोटेन्शियल्स आर रिडक्शन पोटेन्शियल. मागच्या क्वेश्चनमध्ये ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलतं, कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल दिलतं, आपण त्याला ॲड केलं होतं. आपला फॉर्म्युला नंबर 1चा तो क्वेश्चन होता, ठीक आहे. आता या क्वेश्चनसाठी बघा, दोघांचे रिडक्शन पोटेन्शियल दिले, काय करू. कॅथोड मायनस ॲनोड. So E0 red cathode, E0 red cathode minus E0 red anode. लक्षात घ्या रे, 3 फॉर्म्युले आहेत टोटल. 3 पैकी इथं आता फॉर्म्युला नंबर 2 चालू झाला. फॉर्म्युला नंबर 1 मागच्या क्वेश्चन मध्ये का वापरला, कारण ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिसलं, कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल दिसलं. इथं ॲनोडचं आणि कॅथोडचं दोघांचं रिडक्शन पोटेन्शियल दिले, त्यावेळेस कॅथोड मायनस ॲनोड, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस ॲनोड, ठीक आहे. न पुट द व्हॅल्यूज, पुट करा व्हॅल्यूज. रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड म्हणजे कॅथोड म्हणजे कोण आहे, सिल्वर. सिल्वरची व्हॅल्यू बघा किती आहे, 0.80. E0 रेड म्हणजेच SRP, हा सिम्बॉल आहे. हे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, ठीक आहे. 0.80 मायनस, हे फॉर्म्युल्यामधलं मायनस आहे, हे फॉर्म्युल्यामधलं मायनस. नाव E0 रेड ॲनोड, ॲनोड म्हणजे कोण, लिथियमचा E0 म्हणजे SRP, मायनस 3.05. हे फॉर्म्युल्यामधलं मायनस आणि त्याच्या व्हॅल्यूमधलं मायनस, ब्रॅकेट करतो म्हणजे मिस्टेक होणार नाही. हे फॉर्म्युल्यामधलं मायनस आहे आणि हे ब्रॅकेट त्याच्या व्हॅल्यूसाठी मायनसच आहे ती पण. आता मायनस मायनस काय होणार आहे, मायनस मायनस इट विल बी प्लस, मायनस मायनस इट विल बी प्लस. सो ॲड दिस टू व्हॅल्यूज, या दोन व्हॅल्यू ॲड केल्यानंतर प्लस 3.85 वोल्ट, प्लस 3.85 वोल्ट झालं क्वेश्चन. सिंपल आहे, आलं का लक्षात. तुला हेच कळणं महत्त्वाचं आहे की या दिलेल्या व्हॅल्यू कोणत्या आहेत. जसं मी सांगितलं, हे रिडक्शन व्हायलं, हे SRP आहे, रिडक्शन व्हायलं SRP आहे. दोन्ही व्हॅल्यू रिडक्शन पोटेन्शियल दिल्या म्हणून कॅथोड मायनस ॲनोड, कॅथोड मायनस ॲनोड, ठीक आहे. गॉट इट. अरे आलं का लक्षात. चला मग नोट करा. पाहता पुढचा क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. calculate the EMF of
सेल ॲट 298 केल्विन. टेम्परेचरबद्दल चिंता कधीच वाटू देऊ नका, कारण ते 298च असतं. सेल इज लाईक दिस. कॉपर सॉलिड, कॉपर +2, 1 मोलार, 1 मोलार, Ag plus 1 molar, Ag solid, Ag solid. E naught, Cu, Cu plus 2 equal to minus 0.34 volt E naught Ag plus minus 0.80 वोल्ट. ठीक आहे. तर हा क्वेश्चन दिलेला आहे. आता बघू हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा. ठीक आहे. हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा पाहू. ठीक आहे. कॅल्क्युलेट द EMF ऑफ सेल ॲट 298 केल्विन. 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. पहिली नजर कॉन्सन्ट्रेशनवर टाकायची. बघा 1 मोलार 298 केल्विन. सो स्टँडर्ड कंडिशन्स आर मेंटेन. अगेन क्वेश्चन इज रिगार्डिंग इनॉट सेल. आपल्याला इनॉट सेलच काढायचा आहे. पाहूत आता गिवन डेटा काय आहे. पहा रे आता. Cu to Cu plus 2 म्हणजे कॉपर 0 स्टेट मधून +2 कडे चालला, 0 पासून +2 ला चालला. Increase in the oxidation state, so it is oxidation. So this is SOP, standard oxidation potential, not असल्यामुळे standard. SOP of copper. Again silver 0 पासून +1 कडे चालला. 0 to +1 again increase in oxidation state, so again it is oxidation, so again it is SOP of silver. ठीक आहे का. ऑक्सिडेशन झालंय म्हणून ऑक्सिडेशन पोटेन्शियल, पण नॉट असल्यामुळे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॉपर. अगेन ऑक्सिडेशन नॉट असल्यामुळे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ सिल्वर. ठीक आहे. सो आणखी एक गोष्ट, एनोड आणि कॅथोड ओळखा रे, आलं पाहिजे सगळ्यांना. आता एनोड, ब्रिज, कॅथोड. एनोड कोण? कॉपर. आणि कॅथोड कोण? सिल्वर. न फॉर्म्युला. आता फॉर्म्युला कोणता सिलेक्ट करू, कारण ई सेल काढण्याचे आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल. दुसरा फॉर्म्युला कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल मायनस एनोडचं रिडक्शन पोटेन्शियल. तर त्याचे दोन्ही क्वेश्चन झाले. पहिल्या फॉर्म्युल्याचा पहिला क्वेश्चन होता, दुसऱ्या फॉर्म्युल्याचा दुसरा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन मी पर्पजफुली इथंच घ्यायलो, तिसरा क्वेश्चन, कारण हा आहे तिसऱ्या फॉर्म्युल्याचा. बघा मला एनोड आणि कॅथोड दोघांचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलेत. जेव्हा एनोड आणि कॅथोडचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलेले असतात, व्हॉट वी हॅव टू डू, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड मायनस ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. सो E naught cell equals to E naught oxy anode minus E naught oxy cathode. हाच फॉर्म्युला का सिलेक्ट केला रे, कारण डेटा मला तसा दिसला, दोन्ही ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलेले मला दिसले, म्हणून मी तोच फॉर्म्युला सिलेक्ट केला. ठीक आहे. एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल मायनस कॅथोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल. नाउ पुट द व्हॅल्यू. एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, एनोड कोण आहे? कॉपरचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल घ्या मायनस 0.34. एनोड कॉपर आहे, कॉपरची व्हॅल्यू मायनस 0.34. आता हे फॉर्म्युल्यामधलं मायनस आणि आता ही व्हॅल्यू मला घ्यायची आहे, पण या व्हॅल्यूमध्ये मायनस आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून ब्रॅकेट. ठीक आहे. लक्षात आलं ना तुमच्या. हे मायनस व्हॅल्यूचं आहे, हे फॉर्म्युल्याचं आहे. नाव
सॉलिड. हे सॉल्व केल्यानंतर आता हे मायनस मायनस प्लस होईल. हे थोडक्यात असं झालं 0.80 मायनस 0.34, 0.80 minus 0.34, so I am getting 0.56 volt with plus sign, 0.56 volt. लक्षात आलं असावं. या क्वेश्चन मध्ये बदल काय होता, दोन्ही ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलेले होते म्हणून आपण एनोड मायनस कॅथोड केलं. 3 तुम्हाला फॉर्म्युले पाठ करून ठेवावे लागतील बघा EMF ऑफ सेलचे क्वेश्चनचे. ठीक आहे, हे 3 आणि पुढे नन्स इक्वेशनचा एक चौथा. पण सध्याला आपण जे स्टडी करतोय त्यासाठी 3 फॉर्म्युले लागतात. ओके, नोट करा. नाउ क्वेश्चन नंबर 4. Calculate the EMF of cell at 298 Kelvin. At 298 Kelvin, cell is given like this: zinc solid, zinc plus 2, 1 molar, copper plus 2, 1 molar, copper solid. ठीक आहे, आता बघा गिवन डेटा काय, E नॉट Zn इक्वल्स टू मायनस 0.76 वोल्ट, E नॉट Cu 0.34 वोल्ट. संपलं. हा क्वेश्चन आपल्याला आता सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, पहिली नजर ॲज युजल कॉन्सन्ट्रेशनवर 1 मोलार आणि टेम्परेचर पण 298 आहे. स्टँडर्ड, सो स्टँडर्ड कंडिशनचाच हा क्वेश्चन आहे. सो व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू सॉल्व फॉर E नॉट सेल. हा क्वेश्चन परत एकदा कशाचा आहे रे, E नॉट सेलचा आहे. दिस क्वेश्चन इज ऑफ E नॉट सेल कन्सेप्ट. ठीक आहे, आता गिवन डेटा मला ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, गिवन डेटा मला ओळखता आला पाहिजे. गिवन डेटा पाहूत काय आहे. इतके वेळ आपण काय पाहिलं, इथे जे सिम्बॉल होते त्यावरून आपण कन्क्लूड करत होतो वेदर द प्रोसेस ऑकरिंग इज ऑफ ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन. म्हणजे वर्टिकल लाईन देऊन मी काहीतरी लिहित होतो, म्हणजे तुम्हाला कळत होतं इझिली की ती प्रोसेस ऑक्सिडेशनची आहे का रिडक्शनची. या क्वेश्चनमध्ये बदल काय बघा, इथं फक्त झिंक लिहिलंय, इथं फक्त झिंक लिहिलंय, सांगितलेलं नाही ऑक्सिडेशन व्हायलं का रिडक्शन व्हायलं. ऑक्सिडेशन व्हायलं का रिडक्शन व्हायलं हे सांगितलेलंच नाही. मग काय करू, आयुपेसी रूल वापरू. आयुपेसी रूल व्हॉट सेज, आयुपेसी रूल नेमकं काय सांगतो, व्हेनेवर देर इज डाऊट रिगार्डिंग वेदर इट इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल और रिडक्शन पोटेन्शियल. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या मनात शंका आली की हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे का रिडक्शन पोटेन्शियल आहे, कळत तर काहीच नाहीये ना, फक्त झिंक दिसतंय, त्याचं ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन झालं हे सांगितलेलंच नाहीये. बाय डिफॉल्ट वी हॅव टू ट्रीट इट ॲज रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे ना, आयुपेसी रूल जो सांगतोय ना त्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. ॲज पर आयुपेसी रूल दिस विल बी SRP ऑफ झिंक, SRP ऑफ झिंक. अगेन दिस इज SRP ऑफ कॉपर. कुठून आलं रे हे, आयुपेसी रूल मधून आलं, आयुपेसी रूल मधून आलं. ठीक आहे का, लक्षात आलं सगळ्यांच्या. SRP व्हॅल्यूज दिलेले आहेत. कसं काय म्हणलं मी SRP यांना आयुपेसी रूल म्हणतो, जेव्हा सांगितलेलं नसेल वेदर इट इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल और रिडक्शन पोटेन्शियल, व्हॉट वी हॅव टू टेक इट ॲज रिडक्शन पोटेन्शियल. इथं तेच होतं, सांगितलेलं नाही ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे का रिडक्शन पोटेन्शियल, म्हणून मी याला काय घेतलं SRP. सेम इज द केस विथ हे कॉपर. ठीक आहे, आता दोघांच्या मला रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज दिसल्या, म्हणजे हा क्वेश्चन कोणत्या फॉर्म्युल्याचा आहे, नंबर 1, नंबर 2 और नंबर 3. both reduction potential. This question is of formula number 2. So I have to write here first anode zinc. Anode is zinc डाव्या बाजूला असल्यामुळे. Cathode is copper. Cathode is copper. Now formula E naught cell equals to, both are reduction potential. E naught cell equals to E naught red cathode minus E naught red anode. E naught red anode. कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल मायनस एनोडचं रिडक्शन पोटेन्शियल, कारण दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल दिलेत. ठीक आहे, नाउ पुट द व्हॅल्यूज. कॅथोड रिडक्शन पोटेन्शियल,
कॅथोड म्हणजे कोण आहे रे? कॉपर. कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल टाका 0.34 मायनस ॲनोडचं रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे झिंकचं. हे फॉर्म्युल्यामधलं मायनस. हां, आता याच्या व्हॅल्यूमध्ये एक मायनस आहे म्हणून एक ब्रॅकेट करू. ठीक आहे. नाव मायनस मायनस प्लस 0.34 प्लस, आता हे असं होईल 0.34 प्लस 0.76 व्हॉट वी आर गेटिंग 1.1 वोल्ट. क्वेश्चन नंबर 1चं पण आन्सर हेच आलंय 1.1 वोल्ट. चेक करू शकता तुम्ही. पहिला क्वेश्चन जो मी डिस्कस केला, कारण सेल तर तीच होती ना, पण त्या क्वेश्चनमध्ये सिम्बॉल वेगळे होते आणि व्हॅल्यूचे साईन पण तुम्ही चेक करू शकता. साईन पण तुम्हाला वेगळं दिसेल. ठीक आहे ना, पण सेल तर तीच आहे. त्यामुळं या मेथडनं गेलो काय आणि त्या मेथडनं गेलो काय, माझं उत्तर बदलणार नाही. ठीक आहे. दिस इज डॅनियल सेल, ज्याचं पोटेन्शियल आपल्याला माहितीच आहे ना, किती असतं 1.1 वोल्ट. ठीक आहे. लक्षात आलं का सगळ्यांच्या? या क्वेश्चनमध्ये महत्त्वाची गोष्ट एवढीच, इथं काही कळत नाही आहे वेदर इट इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल और रिडक्शन पोटेन्शियल. ॲज पर IUPAC रूल आय हॅव टू टेक इट ॲज रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे का? आता बघा, आपल्याकडे टोटल 3 फॉर्म्युलेज आहेत EMF ऑफ सेल काढण्याचे. पहिला फॉर्म्युला ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल. हा ॲज पर कन्सेप्ट फॉर्म्युला, डेफिनेशनचा फॉर्म्युला पहिला. ठीक आहे ना. दुसरा कॅथोड रिडक्शन पोटेन्शियल मायनस ॲनोड रिडक्शन पोटेन्शियल. दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल दिले तेव्हा कॅथोड मायनस ॲनोड. दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल दिले तेव्हा कॅथोड मायनस ॲनोड. आणि तिसरा ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड मायनस ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड मायनस ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. दोन्ही ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिले तेव्हा ॲनोड मायनस कॅथोड. उलटं व्हायलं. दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल कॅथोड मायनस ॲनोड. दोन्ही ऑक्सिडेशन पोटेन्शियल ॲनोड मायनस कॅथोड. ॲनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल. 3 फॉर्म्युल्यात बहुतेक क्वेश्चन फिरत असतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, EMF ऑफ सेलचा क्वेश्चन वाचल्यानंतर तुझी पहिली नजर कुठं टाक? कॉन्सन्ट्रेशनवर. पहा अगोदर ते दोन्ही 1 मोलार आहे का नाही. दोन्ही 1 मोलार असेल बिंदास राहा, कारण तो क्वेश्चन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे ना. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. पण जर दोन्हीपैकी एक जरी 1 मोलार नसलं, तो क्वेश्चन थोडासा टाइम कन्झ्युमिंग असणार आहे, जो पुढच्या पॉईंटवर असेल नर्स्ट इक्वेशनवरती. ठीक आहे का. टेम्परेचरमध्ये काही ट्विस्ट नसतो. आणि परत एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हे सिम्बॉल जे असतात ना, या सिम्बॉलवरून गिवन व्हॅल्यू कळली पाहिजे. बऱ्याच स्टुडंटला गिवन डेटाच कळत नाही. एकदम सोपं काम आहे. व्हर्टिकल लाईन जर दिलेली असेल, तुला कळलं पाहिजे की ऑक्सिडेशन प्रोसेस व्हायली का रिडक्शन प्रोसेस व्हायली. आणि तिथं जर काही दिलेलंच नसेल, जसं या क्वेश्चनमध्ये होतं, तू त्याला काय घेणार आहेस? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. यस, कम ऑन, प्रॅक्टिस करा. जे 4 क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत ना, त्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही त्या गिवन डेटाला ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करा. तुला जर ते गिवन डेटा समजला, तुला या कॅटेगरीचा कुठलाही क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व्ह होईल. एकदम इझिली. ठीक आहे. हे क्वेश्चन सगळे तू प्रॅक्टिस कर आणि प्रिव्हियस इयर सेक्शनचे क्वेश्चन्स बघ. त्याच्यात तुला अशा कॅटेगरीचे बरेच क्वेश्चन दिसतील. ठीक आहे ना. चला, प्रॅक्टिस करा. थँक्यू.